जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी टोमॅटोला बाजारभाव काय मिळतोय आपण जरा शेतकऱ्यांशी बोलणार आहोत. वाहन चालक आहेत शेतकरी. दादा नमस्कार. नमस्कार. आज 7 एप्रिल 2026 काय टोमॅटोला बाजारभाव मिळाला? 200 ते 100. कुठली व्हरायटी होती? विराट. काय मार्केटला काय सूचना? मार्केटला नाही, काय नाही, व्यवस्थित आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नारायणगावचे टोमॅटो मार्केट चांगली आहे असं शेतकरी बांधव सांगतात. बाजारभाव चांगला मिळायला हवा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. सध्या बाजारभाव कमी आहेत. आपल्यासोबत व्यापारी भाऊ. नमस्कार. नमस्कार. साहेब आज 7 एप्रिल 2026 काय टोमॅटोला बाजारभाव? टोमॅटो आहे 150 पासून तर 220. गावठी टोमॅटो 150 ते 180 घेतले. आणि संकरित संक्रीट विरांग घेतले 220. काय बाजार वाढतील की नाही? जर वाढतील ना. बाजार वाढतील. व्यापारी बांधव म्हणत आहेत बाजारभाव वाढतील, पण सध्या बाजारभाव काय वाढत नाही. चांगल्या प्रतीचे टोमॅटो असतानाही बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी बांधव चिंतेमध्ये आहे. दादा नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? मांजरवाडी. मांजरवाडी. काय भाव मागतायत? आज बाजारच नाही, डाऊन. अच्छा, बाजारच नाही. किती रुपयांनी मागतायत? 100, 150, 200. 100, 150, 200. किती लागवड आहे? लागवड अर्धा एकरची. अर्धा एक. संपत आलं आपलं. काय मार्केटला काय सूचना? काम चांगले वाटते. मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे. एक नक्कीच आहे, मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे, पण बाजारभाव वाढले पाहिजे. दादा नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? हिवरे. कुठली व्हरायटी आणली? विरांगे. विरांग. काय भाव मागतायत? 100 रुपये. 100 रुपये. काय तोडणी वाहतूक खर्च फिटणार का? परवडत नाही. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहेत. बाजारभाव वाढणं अपेक्षित आहे. सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांची चिंता आहे. बाजारभाव वाढायला हवेत अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गाची. नवसाहेब नमस्कार. साहेब आज काय बाजारभाव आहेत? बाजारभाव आहेत आज 150 पासून ते 250 रुपयापर्यंत विरांगला. विरांगला. हो. आणि गावठी टोमॅटो? गावठी टोमॅटो आहेत 100 ते 200 रुपये. का बाजार वाढतील की नाही? बाजार सध्या तरी असेच राहतात. किती दिवस? अजून महिनाभर तरी काही बाजार वाढण्याचे काही चान्सेस नाही. महिनाभर? काही व्यापारी सांगतात 8 दिवसात वाढतील. माल भरपूर चालू आहेत ना, सगळीकडेच माल चालू आहे, त्याच्यामुळे काय आता सध्या परिस्थितीत खूप बेकार आहे. अच्छा, आवक जास्त आहे. हो. खैरे भाऊ नमस्कार. नमस्कार. काय भाव मागतायत? आत्ता सकाळपासून अजून एकदा सुद्धा आम्हाला मागितलेलं नाही. गिरायकच नाही. गिरायकच नाही. हो गोलब साहेब. गोलब साहेब. हो गोलब साहेब. काय हे म्हणतं सकाळपासून कोण गिरायकच नाही? का प्रॉब्लेम काय? झालंय ह्या मालाला आहे ना थोडीशी स्पॉट आहे. अच्छा. हा जो काय होतो हा माल थोडा आता याला म्हणजे काही लोक असं म्हणतात नाही का लंपी टाईप. असं लंपी टाईप मध्ये नाही का, तर याच्यामुळं त्या मालाचं काय होतं हा माल पुढे गिराईक घेत नाही. अच्छा. हे बघितल्यानंतर काय प्रत्येकाला साफ माल पाहिजे. आता समजा उद्या तुमच्या मिसेस बाजारात गेल्या तर ते याच्यातूनही निवडून माल बघणार नाही, असाच माल पाहिजे. आता आमच्या मिसेसला फार कळणार नाही. हा. तुमच्या मिसेस मास्टर असणार आहे. सध्या ना सध्या परिस्थिती पाहता शेतकऱ्याची परिस्थिती फार बिकट आहे. काय झालं माहिती का, वातावरण पहिली गोष्ट साथ देत नाही. युद्धजन्य परिस्थितीमुळे पुढे टोमॅटो जात नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या व्हरायटी आलेल्या आहेत मार्केटमध्ये, आता ही विरांग म्हणून नाही ना ही व्हरायटी. आता काय झालं माहिती का, जवळजवळ ज्यांनी विरांग व्हरायटी लावली 70-80% लोकांच्या याच्यावर व्हायरस प्रकारचा रोग आलेला आहे आणि याला मार्केटमध्ये किंमत नाही. शेतकऱ्यांनी जागावर मारावं. अतिशय वाईट आणि अतिशय दयनीय परिस्थिती सध्या. आता याच्यामध्ये कोण काय करू शकत नाही. व्यापारी काय करू शकत नाही, शेतकरी काय करू शकत किती नाही. क्रेट आहेत? हे जवळजवळ आता 85 करेट. तो काय भाव मागताय? मागितलेच नाही. चालणारच नाही. चालणारच नाही म्हटले मार्केटला. हे व्हायरस आला आणि त्या डायरेक्ट सॉस शिवाय पर्याय नाही. साहेबाला तर याला व्यापाऱ्यांनी नाव दिले लंपी, पण याचे कोणती टेस्ट वगैरे झालेली नाही लॅब मध्ये. कसं कळणार? किंवा आपण मनाने तर नाही नाव देऊ शकत. याला फवारणी काय घ्यायची? याला टेस्ट झाल्या पाहिजे याच्या लॅब मध्ये. 15,000ची साहेब मागच्या टायमाला याला फवारणी घेतली 15,000ची, तरी पण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं इफेक्ट नाही पडला फवारणीचा. तर आपण मार्केट कमिटीशी बोलू. तुमचे टोमॅटो सेल होतील अशा प्रकारची दक्षता घेऊ. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सकाळपासून टोमॅटो विक्रीला इथे येत आहेत आणि व्यापारी बांधव टोमॅटो पडून मागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. मार्केट कमिटीचे व्यापारी संचालक मंडळ यांचं काम जरी चांगलं असलं तरी बाजारभाव वाढणं अपेक्षित आहे. सध्या बाजारभाव वाढत नाही आणि शेतकऱ्यांची अपेक्षा मात्र वाढलेली आहे. साहेब सरपंच नमस्कार. सर काय भाव मागतात आज?
अहो मागितलीच नाही. अच्छा मागितलीच नाही का बरं? आले ते अच्छा आत्ताच झाले काय काय अपेक्षा आहे? आपण जाय 200 रुपये. 150 रुपये. कितवा तोडा आहे? 4-5 आहे. 4-5वा तोडा आहे. बरं. नमस्कार हो सर, काय भाव मागतात आज? काय हे काय शेटच मागत 4 रुपये. हो शेट सांगा योग्य भाव सकाळी सकाळी हां पैसे पेपर लावून 200ला एखादी ठीक आहे, थोडंफार पुढे मागे करा. किती क्रेडिट? 80. तुम्ही काय भाव म्हणले? त्यांना म्हणलं 160 रुपये. तुम्ही काय म्हणले? 130. अरे थोडा फरक आहे. अरे काय पण नाही आहो पैसे होते घ्या थोडंसं ₹5 रोज रुपये पैसे वाढवू. नव्हते. थोडंफार ॲडजस्ट करा. नाही, रोज पैसे शेतकऱ्याचे पैसे नव्हते, व्यापाऱ्यांचे पैसे नव्हते. लय वाईट. व्यापाऱ्यांचे पण पैसे होत नाही. व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा दुवा घ्यायला हवा. शेवटी शेतकरी खूप काबाड कष्ट करतोय. हे अकोले तालुक्यातून शेतकरी येत आहेत. हो नमस्कार, आज काय भाव मागतायत? आज चांगले माल दिले 150-200 रुपये. 150-200 रुपये. हे जे व्हरायटी ना अच्छा विरान विरान हे आता 3ऱ्या-4थ्या वर्षी फेल झालेलं आहे. बरं कारण वातावरणामुळं आणि कंपनीचं काहीतरी बियाणे प्लॉटमध्ये ना तिरंग्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ना इथं आता असं झालंय तर सकाळपासून 7 वाजता आलेलं इथं 2-2.5 तास झाले पण याला विचारत नाही कोणी. आणि आपल्या मार्केटचं आहे ना तसं आता पहिल्यावानी नाही राहिलेलं ते थोडं म्हणजे 8-8:30 वाजता मार्केटचं चालू झालं पण लई लवकर यावं लागतं आम्हाला. उशिरा म्हणजे हां. सकाळी लवकर मार्केट नको आहे. आणि शेतकऱ्याला अंदाज नाही नेत. आणि इथं मुंबई इथून पुढं आता मुंबईवाले चालू होतील ना तर ते कसं आहे ते तिथून निघतात 5 वाजता इथं 9-9:30ला येतात ती. मग कमीत कमी 8 वाजता मार्केट चालू होतं. माल व्यवस्थित शेतकऱ्याला विकता येईल आणि समजा कोणा राहिलेला माल ज्यूसला वगैरे टाकता येईल ना, नाही का, असा प्रॉब्लेम आहे. सूचना योग्य आहे. मार्केट कमिटीने याची दखल घ्यायला हवी. सध्या टोमॅटोला बाजारभाव कमी आहेत. बाजारभाव वाढणं अपेक्षित आहे परंतु बाजारभाव वाढत नाही. आपल्यासोबत आता घोलप आहेत. आज ते प्रत्यक्षात फील्डवर आहेत. साहेब नमस्कार, नमस्कार. काय भाव घेता आज? 221 रुपये. 221. व्हरायटी विरांगे. बिरांगे. साहेब कितवा तोडा आहे? दुसरा तोडा आहे. दुसरा तोडा आहे. कुठून आले? आम्ही खानापूरचे. खानापूरचे आले. माल क्वालिटी पण बाजार नसल्यामुळं शेतकऱ्यांची नाराजगी. अच्छा, माल तर नक्कीच एक नंबर माल आहे. मार्केटचं नाकी माल मग काय भाव घेतला? 221. आज सरासरी बाजारभाव काय? कमीत कमी जास्तीत जास्त तिच्यासाठी तर सकाळी बनवले तुम्हाला 150 पासून 250 पर्यंत चांगली होईल. 230 पण गेली काही. अच्छा. आणि गावठी गावठी आहे 130 पासून 200 पर्यंत. तर बाजार कधी वाढतील? बाजार वाढायलाच पाहिजेत पण आता काय परिस्थिती याच्या अवलंबून आहे. पण सरासरी बाजार 2-4 दिवसात थोडे का होईना वाढले पाहिजेत. आता हा माल अतिशय एक नंबर क्वालिटी आहे. हो बाजारभाव तर चांगलाच मिळायला हवा. तो किती क्रेट आहे? हे 20 कॅरेट आहे. व्यापारी काय भाव मागतात? व्यापारी मागतात 200-220 रुपये आणि आम्ही 300 रुपये सांगतोय पण काय बाजार भेटते नाही मनासारखं. गोलब साहेब काय वाढतील का? 250 टाकले 250 होते. मागच्या वेळेला 250 टाकले. आज काय भाव मागताय? बघू आता चालले त्यांचं. चाललंय बघा योग्य बाजारभाव द्या. जास्त बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये गावठी टोमॅटो बाजारभाव 100-150-200 रुपयाचा बाजारभाव मिळतो. हो काय भाव गेले? काय भाव गेले? काय गेले 155 रुपये. काय 155. शेतकऱ्याला काय परवडतं का याच्यात? काय भाडच 55 रुपये. कितवा काय तोडा राहते आहे? शिल्लक? कितवा तोडा आहे? पहिलाही पहिलाच तोडा आहे. कुठली व्हरायटी? अथर्व अथर्व आहे. अथर्व हे पहा. माल तर चांगलाच आहे. हा. नवीन लागवड वगैरे काय? नवीन आहे. नवीन पण आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोचे बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी नाराज आहे. साहेब नमस्कार हो. साहेब काय भाव दिले आज? भाव अजून नाही झालं मागचं. काय मागत नाही का? फार गाजरा माल आहे आज. काय भाव मागतायत? 150-160 रुपये. 150-160 रुपये. काय अपेक्षा? 200ची अपेक्षा आहे. किती लागवड आहे सगळी? लागवड आहे 5,000. 5,000 गाडी. बरोबर ठीक आहे. बाजारभाव व्यापारी म्हणतात वाढणार. कधी वाढणार ते सांगत नाही. भाऊ नमस्कार. काय भाव घेताय आज? साऊ घेतोय 150 ते 200 रुपये आणि विरांग 250-300 पर्यंत. आज सरासरी बाजारभाव काय गावठी टोमॅटोला? सरासरी 150 ते 200. आणि संकरितला? संकरित 250 पर्यंत. 250 पर्यंत. दादा तुम्ही कुठून आले? हिवऱ्यावरून. हिवऱ्यावरून आले. किती तोडा आहे? आता 5 तोडा आहे. 5 तोडा आहे. आतापर्यंत किती क्रेट गेले? आतापर्यंत 400 गेले. 400 गेले. यंदाचा सीझन यंदा सिकंदरा थोडं ह्याचे लॉसमध्ये आहे. लॉसमध्ये.
यंदाच्या वर्षी टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण कोलमडलेलं आहे. बाजारभाव वाढायला हवा, परंतु तो वाढताना दिसत नाही. सध्या शेतकऱ्याची अवस्था मुखी बिचारी अशी झालेली आहे. चांगल्या प्रतीचा माल आणूनही जर व्यापारी फिरकत नसतील तर शेतकऱ्यांनी काय करायचं? दादा नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव आहे? टाकळी डोकेश्वर. टाकळी डोकेश्वर. किती टोमॅटो? टोमॅटो आहे 1 एकर. कुठली व्हरायटी? साऊची. आज किती क्रेट आणले? आज होते 70. काय भाव मागतात? ते दिले 170 ने दिले. 170 दिले. बरं, काय मार्केटला काय सूचना? मार्केटला नाही काही काय सूचना नाही. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकऱ्याची नाराजी पाहायला मिळते. गावठी टोमॅटोला बाजारभाव 100, 150, पावणे 200च्या आसपास आहे आणि जी संकरित व्हरायटी आहे त्याला 150पासून तर 250 रुपयाचा बाजारभाव आहे. अर्थात 250 रुपये जे चांगल्या दर्जाचे टोमॅटो आहेत त्याला 250 रुपयाचा बाजारभाव आहे. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांचा दुवा घ्या. टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळायला हवा. सध्या शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे. मेटाकुटीला आलेला आहे. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, तुमचं काम निश्चित चांगलं आहे, त्याबद्दल सगळे शेतकरी चांगलं म्हणत आहेत, परंतु बाजारभाव अधिकचा वाढणं शेतकरी वर्गासाठी अपेक्षित आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये बाजारभाव सध्या 7 ऑगस्ट 2026 रोजी गावठी टोमॅटोला 100 ते 150 रुपयाचा बाजारभाव आहे आणि संकरित व्हरायटीला साधारण 150 ते 250 रुपयाचा बाजारभाव आहे. शेतकरी बांधवांनो, नाशिवंत माल आहे. बाजारभाव कमी जास्त होत राहतील. टोमॅटो तोडणी करत असताना बिबट्याची भीती आहे. पाणी भरायला जाताना काळजी घ्या. उन्हाळासुद्धा अतिशय कडक आहे. बाजार समितीमध्ये टोमॅटोला अधिकचे बाजारभाव वाढतील अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.